आमच्या आयुष्याकरिता जोडलेला आहे ख्रिस्त जन्मोत्सव नाताळ 2025. गेल्या वर्षी पण एकत्र आपण आलो, यावर्षी देखील आपण देवबापाच्या कृपेने एकत्र या ठिकाणी जमलो. देवबापाने वर्षभर आमचा सांभाळ केलेला आहे यासाठी की आपण त्याचे शिष्य बनावं. या भूतलावर येशू ख्रिस्ताला अनेक फॉलोअर्स आहेत, अनेक फॉलोअर्स आहेत या भूतलावर. ते नको येशू ख्रिस्ताला शिष्य व्हायला पाहिजे. आम्ही येशूचे अनुयायी व्हायला पाहिजे, आम्ही येशूचे शिष्य व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, 2025 वर्षापूर्वी ख्रिस्त या भूतलावर आला तुमच्या आणि माझं पाप नाहीसं करण्यासाठी. काय चाललंय रे? एवढं गरम आहे का? माझा फॅन बंदच आहे. लक्ष दे वचनाकडे साहेब, लक्ष दे वचनाकडे. परत परत सांगायला लावू नका. मत्ती कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय वचन 21. मत्ती कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय वचन 21. तिला पुत्र होईल, तिला पुत्र होईल त्याचे नाव, तिला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारी. जगाला तारण्याची गरज आहे. मेडिकल आहे, नर्सेस आहे, सिस्टर आहे, पोलीस आहे, नवऱ्याला बायको आहे, बायकोला नवरा आहे, शाळा आहे, विश्वविद्यालय आहे. तारणारा नाही प्रियनो, तारणारा नाही. मारणारे आहे पण तारणारा. पोलीस येऊन गेले आताच, पोलीस आताच येऊन गेले. आता पण आहे, डिपार्टमेंट आहे न्याय व्यवस्था करण्यासाठी. तू जर चुकला तर तुला मारतील, तू जर चुकला तर तुला शिक्षा देतील, तू जर चुकला तर तुला कोर्टामध्ये नेतील. मारणारे आहेत पण तारणारा कोण आहे? येशू तारणारा. गब्रिएल सांगतो, गब्रिएल येऊन सांगतो, स्वर्गातून दिवे येऊन सांगतो, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू, त्याचे नाव तू जीसस ठेव. नावात शक्ती आहे, नावात शक्ती आहे. तू त्याचे नाव येशू ठेव. कारण सांगतो, नावाला कारण आहे. तुझ्या नावाला कारण नसेल, येशूच्या नावाला कारण आहे. अर्थ आहे त्या नावाला. कारण तोच आपल्या प्रजेला, तोच आपल्या विश्वातील लोकांना, तोच का? तोच प्रेम. दुसरा नाही का? दुसरे कोणी नाही, सगळे मारणारे होते. शिक्षा देणारा नको तर तारणारा पाहिजे जगाला. पाप केल्यानंतर शिक्षा देते ना हे गव्हर्नमेंट, तारणारा कोण आहे प्रियंका? कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या तुला पापांपासून, पाप भयंकर आहे, पापांपासून तुला तारण देण्यासाठी. कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून. हे फार मोठं काम आहे. साधं काम वाटलं तुम्हाला? हे साधं काम वाटलं का तुम्हाला? हे साधं काम वाटलं का तुम्हाला? पापी लोकांना तारणे म्हणजे फार मोठं काम प्रियनो, भव्य दिव्य काम. तुम्ही 4 शुभवर्तमान वाचा, तुम्ही सगळं पवित्र शास्त्र होली बायबल वाचा, तुम्ही सगळं तुम्ही नवा करार वाचा. काय काय करावं लागलं जीससला सांगा तुम्ही. फार मोठं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. शिक्षा द्यायला नव्हे तर तारायला. तुझी बायको चूक केली तर तो शिक्षा देतो ना, प्रसंगी मारहाण करतो ना, नंतर क्षमा करशील तू,
नंतर तिला जवळ घेशील तू, आधी शिक्षा देतो ना तू. जीजस तसं नाही, तू त्याचे नाव येशू ठेव. कोणाला सांगतोय सगळं काय? बापाला. कोण आहे बाप? जोसेफ. जोसेफ तिचा पती योसेफ नीतिमान होता. वचन 19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात बोलत असतात येतो त्या ठिकाणी पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन योसेफा दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा मान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. भूतलावर प्रत्येक व्यक्ती पापी आहे. भूतलावरील प्रत्येक व्यक्ती महापापी आहे. भूतलावरील प्रत्येक व्यक्ती पाप म्हटलेल्या बंदीवासात आहे, कारागृहात आहे, जेलमध्ये आहे. तुम्हाला वाटत असेल आउटर रोड मध्ये असलेले लोकच तेच लोकच जेलमध्ये आहेत असं वाटत असेल. पाप करणारा प्रत्येक व्यक्ती आउटर रोड जेलपेक्षा महाभयंकर बंदीवासामध्ये. लक्षात घ्या, पाप भयंकर आहे, त्याला इजी घेऊ नका. भूतलावर प्रत्येक व्यक्ती पापी आहे. भूतलावर प्रत्येक व्यक्ती पापी आहे. शिवाय येशू ख्रिस्ताशिवाय कोणीच पवित्र नाही. योहान कृष्णवर्तमान 8वाद्य वचन 46. योहान कृष्णवर्तमान 8वाद्य वचन 46. योहान कृष्णवर्तमानाचा 8वाद्य वचन 46 45 46. पण मी तुम्हाला खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? प्रश्नचिन्ह. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? प्रश्नचिन्ह. कोण मला पापी ठरवितो म्हणतो? पाप नाही का? येशू ख्रिस्तामध्ये पाप नाही प्रियानो. तो जर पाप केला असता दुसऱ्यांना कशाला तारला असता? सांगा ब्रदर. आंधळ्याला वाट दाखवू शकतो का? आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही का? जर येशूच जर आंधळा असता तर आम्ही सगळे ऑलरेडी आंधळे आहोत. आम्हाला कोण वाट दाखवला असता? येशू आंधळा नाही, येशू पापी नाही, आम्ही पापी आहोत. म्हणून गब्रिएल देवदूत सांगतो, कारण तूच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारी. आम्ही सगळे पाप आहोत. विचारू बायबलला 3रा अध्याय वचन 23. पत्र 3रा अध्याय वचन 23. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. सर्वांनी पाप केले आहे. सर्वांनी पाप केले, ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. बघून, या डोळ्याने बघून, या जिभेने बोलून, चालून, झोपून, उठून, इकडं जाऊन, तिकडं जाऊन, दुसरीकडे जाऊन, गुप्तपणे प्रत्येक व्यक्तीने पाप केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने पाप केलेले आहे. मग या प्रजेला पापांपासून कोण सोडविणार? येशू. तू त्याचे नाव येशू असे ठेव. तू त्याचे नाव येशू असे. 2025 वर्षापूर्वी, 2025 वर्षापूर्वी येशू आशिया खंडात जिथे येरुशलेम आहे, जिथे बेथलेहेम आहे, आशिया खंड. ज्या आशिया खंडामध्ये येरुशलेम आहे, ज्या आशिया युरोप खंडात जन्मला येशू वेस्टर्न कंट्रीमध्ये जन्मला नाही. येशू पाश्चात्य देव नाही. येशू पाश्चात्य देशांमध्ये जन्म घेतलेला नाही. येशू पूर्वेकडे आशिया खंडामध्ये, मला वाटतं आशिया खंडामध्ये येरुशलेम आहे, आशिया खंडामध्ये बेथलेहेम आहे, आशिया खंडामध्ये भारत देश आहे, आशिया खंडामध्ये चीन आहे, आशिया खंडामध्ये पाकिस्तान आहे. आपलीच जवळची राष्ट्रे, आपलीच जवळचे देश
त्या येरुशलेम मध्ये बेथलेहेम मध्ये 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. किती भाग्याची गोष्ट आहे. तो आमच्याकडे जन्माला येशू. तो पाश्चात्य नव्हे, वेस्टर्न कंट्रीचा देव नव्हे. जीसस विजिटर्स फ्रॉम ईस्टर, विजिटर्स त्या पूर्वेकडून आले. ते ज्ञानी लोक पूर्वेकडून आले. ती ज्ञान होतं प्रियानो त्यांना. येशू ख्रिस्ताचा तारा पाहण्यासाठी पूर्वेकडून ते त्या ताऱ्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी बेथलेहेम मध्ये गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलं, त्या ठिकाणी तो तारा थांबला प्रियानो. मागी लोक आले, किती लोक आले माहित नाही. वस्तू 3 दिले, व्यक्ती किती होते आम्हाला माहित नाही. सोने दूध आणि गंधर्व त्याने त्याला अर्पण केली. वस्तू 3 दिले, व्यक्ती किती होते माहित नाही. किती ज्ञानी होते. फक्त मागी लोक, ज्ञानी लोक येशू बाळाच्या दर्शनासाठी आले असं पवित्र शास्त्र सांगते. इतिहासामध्ये येशू ख्रिस्तासारखा प्रभाव, इतिहासामध्ये येशू ख्रिस्तासारखं जीवन, इतिहासामध्ये येशू ख्रिस्तासारखं बोलणं, इतिहासामध्ये येशू ख्रिस्तासारखं पवित्र तेव्हापासून आतापर्यंत एकही तुम्हाला आणि मला सापडणार नाही. येशू पाप काढण्यासाठी येशू 2025 वर्षापूर्वी या भूतलावर आला. तेव्हा आमचे पाप धुतले गेले. परत पाप करू नये म्हणून या त्या वधस्तंभावरती त्याने प्राण अर्पण केला, रक्ताने रक्त सांडला. परत तो पाप करू नये म्हणून गॅब्रिएल म्हणतो तिला पुत्र होईल, तिला पुत्र होईल. आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. आम्ही तारले गेलो आणि मारले गेलो नाही. आम्ही मरणार होतो, आम्ही मारले जाणार होतो. आमचं मरण आठवलं होतं. आम्हाला मरणार असताना अवस्थेमध्ये त्या सैतानाने जपडून बांधून ठेवलं होतं. कोण सोडवणार प्रियानो याच्यातून? कोण सोडवणार याच्यातून? जीसस आला, येशू आला. एकुलता एक पुत्र 2025 वर्षापूर्वी या भूतलावर त्याने पाऊल ठेवला. सर्व शक्तिमान झाला. सैतानाचं डोकं त्याने ठेचून काढलं. सैतानाची तटबंदी त्याने जमीनदोस्त केली आणि ख्रिस्त याजक झाला. तुमच्या याजकांचा याजक कोण असेल? महायाजक जीसस प्रिया. म्हणून गॅब्रिएल देवदूत म्हणतो तोच आतापर्यंत कोणीच असं म्हटलं नाही माझ्या काही पाप असेल हे कोण दाखवू शकतो? कोणच म्हटलं नाही आतापर्यंत. येशू इतका चांगला येशू आहे, इतका चांगला तो पवित्र आहे. त्याने तुमचं माझं तारण केलं प्रियानो. त्याने तुमचं माझं तारण केलं. तारण फार अनुभवलंय प्रियानो. ते पैशाने मिळत नाही, ते रंगरूपाने मिळत नाही, ते एखादा तू स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने ते मिळत नाही. असं मिळते येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर, त्याच्या चरणाकडे तू आल्यानंतर, त्याच्या रक्ताने तू धुतल्यानंतर, पश्चाताप केल्यानंतर ते तारण तुला विनामूल्य फुकट असे ते मिळते. तुला तारण प्रियानो विनामूल्य फुकट असे मिळते. तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचन 5. तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचन 5. तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचन 5. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरण करण्यात चांगल्या. पहिले तिमोथी याचा पहिला अध्याय वचन माफ करा. पहिले तिमोथी याचा पहिला अध्याय वचन 15. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यासाठी या भूतलावर आला. ख्रिस्त येशू पापी लोकांना कोण म्हणतो? पौल तिमोथेच्या पत्रात गॅब्रिएल देवदूत तेच म्हणतो. पौलाचे तिमोथेला लिहित असताना त्या पत्रामध्ये संत पौल पण तेच म्हणतो. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यासाठी या जगात आला. हे वचन विश्वसनीय व परिपूर्ण स्वीकारण्यास योग्य आहे. ख्रिस्त येशू तुला तारण्यासाठी या जगात आले. तुला स्वीकारतो का? योहान सुसमाचाराचा 5 वचन 14 संपवतो.
मी समाप्त करणार आहे आता यौन पुरुष वर्तमानाचा 5वा अध्याय वचन 14. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला तेव्हा तो त्याला म्हणाला, तू बरा झाला तू बरा झालायस आता. तू आता बरा झालास. आता तुझ्यामध्ये अद्भुत चमत्कार झालेला आहे. तू पंगू होतास, तू चालायला येत नव्हतं तुला. तू पंगू होतास, तुला अजिबात चालायला येत नव्हतं. कितीतरी वर्षे, जवळजवळ किती वर्षे, 38 वर्षे. साधाय का 38 वर्षे? 38 वर्षे एक व्यक्ती पंगू होत पडलेले तळ्याजवळ. 38 वर्षे एक व्यक्ती देवदूत वेळोवेळी तळे हलवितात. प्रथम जो कोणी त्यामध्ये जाईल तो बरा होईल. हा जातो न जातो, दुसरे जातात, ते बरे होतात. याला मात्र बरं होता येत नाही, कारण पंगू होता. त्या पंगू माणसाला म्हणतो येशू ख्रिस्त. पाच बेटा, त्या पंगू माणसाला येशू ख्रिस्त म्हणतो, पहा तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. तू यापूर्वी तू पाप केला ते ठीक आहे, योग्य आहे, पण तू बरा झालायस. जीसस मी तुला बरं करतो, मी तुला बरं केलंय. आतापासून तू पाप करू नको. करशील तर तू पूर्वीपेक्षा अधिक वाईट करशील तर पूर्वीपेक्षा तुझं वाईट होईल. तू पंगू होता, तू मेल्यानंतर नरकात जाशील. त्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही ब्रदर. तारण्यासाठी तो आला. तारण्यासाठी तो आला या भूतलावर. प्रभू येशू ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यासाठी या जगात आला. आणि सगळे पापी आमची मलिनता, आमचा पाप धुवून काढला. या भूतलावर 2025 वर्षापूर्वी परत एकदा आता तो येणार आहे. पाप काढण्यासाठी नव्हे, तुम्हाला आणि मला प्रत्येक व्यक्तीला जे कोणी त्याचा स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येकाला स्वर्गाच्या राज्यात येण्यासाठी तो येणार आहे. तो येणार आहे. आपण तिकडे जाणार आहोत. येशू ख्रिस्ताकडे आपण जाणार आहोत. आकाशाच्या पलीकडे उन्नत असं जीवन, स्वर्गीय जीवन, फार मोठं जीवन, ज्या ठिकाणी देव, त्याचे देवदूत त्याच्या बरोबर निरंतर सदा सर्व काळ तुम्ही राहणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहोत. पण कधी येशूला खऱ्या अंतःकरणाने आपल्या हृदयात घ्या. हे हृदय मलिनतेने भरलेले आहे. या हृदयामध्ये कपट आहे, या हृदयामध्ये घाण आहे, या हृदयामध्ये भयंकर असे पापे आहेत. ते पाप आपण काढून टाकतो. ख्रिस्ताला परिपूर्ण ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घेऊ. बघा आमचं अंतःकरण किती वाईट आहे. येशू ख्रिस्त स्नान करून सांगतो. येशू ख्रिस्त पटापटा सांगतो. पूर्ण शेवटचं वचन वाचो, समाप्त करू, आपापल्या घरी जाऊ. आपण सकाळी आपल्याला भेटायचं आहे उपासनेसाठी. 7वा अध्याय मार्क वर्तमान 7वा अध्याय वचन 21. शेवटचं वचन वाचून समाप्त करू. 7वा अध्याय वचन 21. मार्क वर्तमान 7वा अध्याय वचन 21. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जाड कर्म, नंबर 1 जाड कर्म, चोऱ्या, नंबर 2 खून, नंबर 3 व्यभिचार, नंबर 4 लोभ, 5 दुष्टपणा, 6 कपट, 7 कामातुरपणा, 8 हेवा, 9 शिवागाळी, 10 अहंकार, 11 मूर्खपणा, 12. या सर्व वाईट गोष्टी 12 गोष्टी अंतःकरणामध्ये लपलेल्या आहेत. पण माणूस मात्र दिसायला सुंदर दिसतो, सुंदर दिसतो, पण स्कॅन केल्यानंतर येशूला हे दिसतात. येशू स्कॅन केल्या येशू तुझ्याकडे बघितल्यानंतर हे सगळे येशूला दिसतात, माणसाला दिसत नाही. प्रियानो, 12 गोष्टी येशूला दिसल्या. या सर्व गोष्टी आतून बाहेर या सर्व निघतात, गोष्टी आतून बाहेर निघतात, व माणसाला भ्रष्ट करतात. तू भ्रष्ट झालायस. तुला तारण्यासाठी भूतलावर येशू ख्रिस्ताचा जन्म आता गोठ्यात नव्हे, तुझ्या अंतःकरणात व्हायला पाहिजे.
तुझ्या अंतःकरणातून या 12 गोष्टी बाहेर पडायला पाहिजे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये या 12 गोष्टी आहेत प्रियानो. दिसायला तुम्ही सुंदर असता, दिसायला मी सुंदर असू, माझे कपडे चांगले असतील, बरं जरी रेमंडचे कपडे मी घातलेले असेल, किती सुंदर दिसताना माणूस, किती नाटक करताना माणूस, किती नाटकी आहे ना माणूस. कुत्राच आहे बघा, त्याला ड्रेसिंग नाहीये, त्याला काय ड्रेसिंग नाहीये, मांजराला ड्रेसिंग नाहीये. ड्रेसिंग काय, हे नको ते नको ते नको हे नको ते काढ हे काढ हे काढ हे काढ, ते रंग नको हे रंग नको, हे घे हे घे हे घे हे घे. किती बाजार प्रियानो, किती बाजार प्रियानो. ड्रेसिंग ड्रेसिंग ड्रेसिंग. कुत्राच आहे पण माणूस मात्र माणूस नाही प्रियानो. त्याला तारण्यासाठी जिजस या पुत्राला तुमच्याकडे माझ्या पाठवण्याची त्या तारणामध्ये राहू. ते तारण अनेकांना जाहीर करू, पवित्र राहू, चांगलं जीवन जगू, अनेकांना आपलं करू, हृदय प्रभूला समर्पित करू, एकदा ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घेऊ. या सगळ्या वाईट गोष्टी बाहेर जातील, आपण परिपूर्ण शुद्ध या वेळेवर तो कितीतरी अनमोल शुभचिन्ह तुमच्यासाठी आम्ही पापी आहोत, सर्वांनी पाप केले ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. या वचनाप्रमाणे प्रिय बाबा, तुम्ही आमच्या पातकांची क्षमा केली. 2025 वर्षापूर्वी ख्रिस्त या भूतलावर आला, त्याने आमच्या पातकांची क्षमा केली, आम्हाला त्याने तारण केला, आम्हाला त्याने पापापासून सुटका दिली, आम्हाला सार्वकालिक जीवन दिला. या जगातील प्रत्येक डिपार्टमेंट प्रिय बाप्पा आम्हाला शिक्षा देण्यासाठी तयारच आहे. त्या दिवशी त्या व्यभिचारी स्त्रीला शिक्षा देण्यासाठी शास्त्री पुरुषांनी घेऊन आले होते बाप्पा. त्यांची इच्छा होती या स्त्रीला दगडमार करावा, या स्त्रीला मारून टाकावं. त्यांची इच्छा होती, पण येशू ख्रिस्ताची इच्छा होती तिला जीवन द्यावं. तेच जीवन प्रिय बाप्पा भूतल प्रत्येक व्यक्तीला प्रवेश ख्रिस्ता तुम्ही दिला, कमी धन्यवाद देतो. त्या तारणामध्ये राहण्यासाठी सहाय्य करा. आजच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं अंतःकरणात प्रत्येकाला या उद्याचा दिवस देखील आमच्यासाठी जोडा. अतिशय समय चांगले दिन आम्हाला द्या. भारत देशाला आशीर्वादित करा, महाराष्ट्राला आशीर्वादित करा, सर्व मंत्रिमंडळांना आशीर्वादित करा, सर्व अधिकाऱ्यांना आशीर्वादित करा, सर्व मंडळांना आशीर्वादित करा, सर्व सभासदांना आशीर्वादित करा, सर्व पालकवर्गांना आशीर्वादित करा, सर्व कुटुंबियांना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेचा सामर्थ्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना केली होती.